तर आपण आज पाहणार आहोत मुंजा म्हणजे काय. प्रचलित समाजानुसार भूतांचा एक प्रकार एखाद्या मुलाचा उपनयनानंतर आणि सोडमुंज होण्यापूर्वी मृत्यू झाल्यास त्याची लग्न करण्याची इच्छा अपूर्ण राहिल्यामुळे तो मुंजा होतो व पिंपळावर राहतो असा समज आहे. आपल्या सनातन धर्मामध्ये 6 वर्षाखालील मुलाचे जर काही कारणास्तव निधन झाले तर त्याला दफन केले जाते. कारण अशी मान्यता आहे की लहान मुलांना त्यांच्या शरीराशी मोह असतो, त्याचा तीव्र इच्छा नसतात. पण काही वेळेला लहान मुले लवकर समजूतदार होतात आणि त्यांच्या काही इच्छा निर्माण होतात. यामध्ये त्यांचे मुंज झाले नसेल आणि त्यांची इच्छा पूर्ण झाली नसेल तर त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची आत्मा मुंजा या प्रकारात मोडला जातो. मुंजा प्रकार प्रचंड शक्तिशाली असतो. कथा आणि तांत्रिक विधी करणारे साधक सांगतात की मुंजा मंदिरामध्ये जाऊन कोणतेही मंत्र उच्चारू शकतात. त्यांच्यामध्ये इतकी शक्ती असते की मुंजापासून सुटका मिळवणे खूप अवघड असते. मुंजापासून सुटका मिळवण्यासाठी खूपच कमी तांत्रिक विधी आहेत.